100 वर्षाहून अधिक काळ लोटलेला कर्नाक पूलचा ब्रिज जो आहे तो 2022 मध्ये पाडण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा या ब्रिजच्या पुनर्बांधणीचे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। आणि हा ब्रिज जो आहे कर्नाक ब्रिज हा जून महिन्यामध्ये म्हणजे 2025च्या जून महिन्यात सुरू होईल असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। या पुलावरती आपण आहोत। पुलाचा या साईडचं काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते पार पडलेलं असलं तरी दुसऱ्या साईडचं काम देखील अजून बाकी आहे आणि याच पुलाच्या पुनर्बांधणीचे काम जे आहे ते आता सुरू आहे। 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च या पुनर्बांधणीसाठी येणार आहे आणि हा जो पूल आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CST मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली रोडच्या आसपासच्या भागात वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। हा नवीन पूल जो आहे तो 70 मीटर लांब असून आणि 26.5 मीटर रुंद आहे, ज्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांसाठी कनेक्टिव्हिटी या पुलामुळे वाढणार आहे। अतिक्रमणे आणि हँकॉक पुलावरील चालू कामामुळे पुनर्बांधणीला उशीर झालेला आहे। गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक देखील घेण्यात येत असतात, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीत कमीत कमी व्यत्यय आलेला असतो। राईट्सकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि मध्य रेल्वे अभियंत्याच्या मदतीने स्थलांतराच्या समस्या देखील सोडवण्यात येतात। 2025च्या मान्सूनपूर्वी म्हणजे जून महिन्यामध्ये हा जो पूल आहे तो बांधून तयार असेल असं महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे। महानगरपालिकेकडून असं म्हटलं जात आहे। या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी होईल आणि एक महत्त्वाचा वाहतूक दुवा पुनर्संचारित होईल अशी अपेक्षा देखील वर्तवली जात आहे। पुढील काही महिन्यात पायाभूत सुविधांचे काम, काँक्रिटीकरण आणि भार चाचणीचे काम नियोजित असल्याने महानगरपालिकेने अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या पायाभूत सुविधांचे जाळे वाढवण्यासाठी हे जे काम आहे ते घेण्यात आलेलं आहे। हा मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरील जो हा कर्नाक पूल आहे याचे काम अद्यापही सुरू आहे। हा जो पूल आहे तो अटल सेतूला जोडणारा महत्त्वाचा दुवा असं देखील म्हटलं जात आहे आणि आपण याच पुलावर आता पाहतो। एका साईडचं थोडं काम जे आहे ते काँक्रिटीकरणाचं पूर्ण झालेलं असलं देखील दुसऱ्या साईडचं देखील बरेचसे काम आहे ते बाकी आहे आणि महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे या पुलासंदर्भात की ह्या पुलाचे काम जे आहे ते जून महिन्यात पूर्ण व्हावं आणि हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी सुरू व्हावा असं महानगरपालिकेचं उद्दिष्ट देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।